नागपंचमीचा सण म्हणजे श्रावणातील महत्त्वाचा सण. त्यामुळे कोकणात घरोघरी केल्या जाणाऱ्या हळदीच्या पानातील पातोळ्या कशा बनवायचा साधी सोपी पद्धत आज आपण बघूया. सर्वात आधी आपण पातोळ्यासाठी लागणारे सारण तयार करूया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 1 चमचा साजूक तूप घातला आहे. आता यामध्ये घरातील 1 वाटी दाबून भरलेलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे. आता हे ओलं खोबरं गॅस मंद करून 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामधला जो ओलसरपणा आहे तो आपल्याला थोडा कमी करून घ्यायचा आहे. त्यामुळे आता यात 1 वाटी भरून गूळ घालून घेऊ. मंद आचेवर हा गूळ एकजीव करून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये पळीने असा दाब देऊ शकता, म्हणजे गूळ थोडा लवकर विरघळतो. त्यानंतर सर्वात शेवटी 1 चमचा वेलची पावडर टाकायची. सोबत गूळ घालून पातोळ्या करतो आपण, म्हणून थोडासा जायफळ किसून घालायचा आहे. गूळ आणि जायफळची चव एकदम अप्रतिमच लागते. आपलं सारण तयार आहे. आता या सारणला आपण थोडं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. पण आता आपण पातोळ्याच्या आवरणसाठी उकड काढून घेऊ. त्याची त्यासाठी एक पातेले घ्या. वाटी पाणी घालून त्यात 1 चमच तूप आणि 1 चमच मीठ घालून घेऊ. मीठ घातल्याने आवरणाची चव अजून वाढते. गॅस मंद आचेवर ठेवून त्यात 1 वाटी तांदळाचे पीठ घालून घेऊ आणि लगेच तव्याने एकत्र करून घेऊ. चांगली उकड काढून घेऊ आणि गॅस मंद आचेवर आणि आता गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून. आता आपण हळदीच्या पानांना स्वच्छ धुवून घेऊ आणि चांगलं पुसून घेऊ. हळदीची पानं मोठी आहेत म्हणून त्यांचे 2-3 काप करून घेऊ. उकड एका परातीमध्ये काढून घेऊ आणि एका तांब्याने चांगले मळून घेऊ. तांब्याने मळल्यामुळे त्यामध्ये छोटे छोटे गोळे राहत नाही. सारण थोडं थंड झालं की हाताला तेल लावून चांगलं मळून घेऊ. आता हळदीच्या पानांना थोडं तूप लावून घेऊ. त्यावर तांदळाच्या उकडीचा छोटा गोळा ठेवू. तांदळाच्या गोळ्याला थोडा थोडा दाब देऊन ते पानावर पसरून घेऊ. त्यावर थोडं सारण भरून पानांच्या कडांना एकत्र करत पानांना चांगला दाब दिला की पानांची नक्षी सुद्धा पातोळ्यावर छान दिसते. असा हलक्या हाताने दाब देत आपण पातोळ्या बनवून घेऊ. अशा तऱ्हेने आपण सर्व पातोळ्या बनवून घेऊ. आता सर्व पातोळ्या वाफवून घेऊया. आता मी एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळण ठेवली आहे. त्यावर एक एक करून आपण सर्व पातोळ्या ठेवून घेऊ आणि त्याला झाकण ठेवून बंद करू.
10 मिनिटांनी झाकण उघडून बघू. मस्त पातोळ्या तयार झाल्या आहेत. आता गरमागरम पातोळ्या आपण सर्व करून घेऊ. बघू शकता तुम्ही किती मऊ आणि सुंदर पातोळ्या तयार झाल्या आहेत. दाब दिल्यामुळे पातोळ्यावर पानांची किती सुंदर नक्षी तयार झाली आहे. तुम्हाला माझी पातोळ्याची साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.